कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो अक्की, अगं काय झालं ग? हा बाळा अप्पू, मी जाते जाते हा। कट केलं की फोन परत हा? ओ वहिनी, जास्त हसू नका। माझी अक्की सारंगदाजींबरोबर माझं बोलणं नक्की करून देईल बघा। हो का? भाऊजी, लय साधे होतो तुम्ही। तुम्हाला एक सत्य सांगू का मी? तुमची अक्की या सगळ्यांसारखीच खोटारडी आहे हो। बनवलं तिनं तुम्हाला, फसवलं आणि तुम्ही फसलात। भेटले होते मी तुमच्याशी। पुढच्या 15 मिनिटात जर का सावळीचा फोन आला तर मी बाहेर अंगणात थंडीत फक्त चटईवर झोपणार, गोधडी बी घेणार नाही। काय चाललंय तुझं? काय करत होतीस तिथे? आत्ता तुला सांगितलं होतं मी, आत्ता। त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, मग तिथे काय करत होतीस? तुला ऐकायचं नाहीये माझं? ऐकायचं नाहीये का? काही कळतच नाही तुला? विसरलीस तू? नाही, मी बघतो काय करायचं ते। एक मिनिट, तुला कॉल बॅक करतो मी। तुला काय बोललो तुम्ही? सर सर माझी एक अडचण आहे, एकदा ऐकून घ्या। मग माझा लहान भाऊ आहे ना अप्पू, तो तुमच्याशी बोलण्याचा हट्ट करतोय। मी त्याला समजवलं पण तो ऐकतच नाहीये। तो तुमच्याशी बोलल्याशिवाय त्याची औषधं नाही घेणार असं म्हणतोय। बघा, या सगळ्यात त्याची काय बी चूक नाही। तुम्हाला माहिती आहे ना त्याची परिस्थिती। तुम्ही एकदा माझ्या भावाशी बोलाल का? मी हात जोडून विनंती करते। झोपायला म्हणजे काय झालं? पिक्चर संपता संपता संपेच ना हो, क्लायमॅक्सच आहे ना पिक्चरचा। काय बाई सावळी तरी खोटाडीच निघाली नाही हा? मला तर बाई अजून एक शंका येते। सावळी आहे ना सारंग साहेबांच्या पायाच पडली असेल, हात जोडून उभी राहिली असेल त्याच्यासमोर, म्हणली असेल माझ्या भावाशी तेवढं बोला ओ।
गोळ्या घेणार नाही. उद्या काही त्याचं बरं वाईट झालं तर काय. आणि एवढं सगळं झाल्यावर ती त्याच्या घरातली पांढरी पाट हाताला धरून बाहेर काढला असेल पा त्या सावळीला. येड्याचा बाजारच आहे सगळा. काय रे, कोण आहे? ये, अक्कीचा फोन आहे. हॅलो अक्की. पप्पू सारंगदाजी तुम्ही? गोळ्या का नाही घेतल्यास तू? अहो घेणारच होतो, तुमच्या बरोबर बोलायचं होतं. सारंगदाजी कशा आहात तुम्ही? मी मजेत आहे राजा. सारंगदाजी माझ्या अक्कीची काळजी घ्या. माझी अक्की ना खूप चांगली आहे. मी ना तिला कायम सांगायचो की एक दिवशी तुला राजकुमार भेटेल, आणि मला ना खात्रीच होती तो राजकुमार तुम्हीच असणार. तिला तर विश्वासच बसत नव्हता, पण मला विश्वास होता. हा, तो विठुराया तुम्हा दोघांना एकत्र घेऊन आलाय, बरोबर ना? हे बघ, आपण गप्पा नंतर मारूयात. तू गोळ्या घे आधी. अहो ते नंतर घेता येईल की. प्रॉमिस कर मला. ताईची शपथ घेऊन सांग की तू गोळ्या घेशील. बरं घेतो. या मुलीला इमोशनल कार्ड वापरता येतो तर आज ही मुलगी भावाच्या आजारपणाचा फायदा घेऊन सारंगच्या बेडरूम मध्ये घुसली आहे. लवकरच त्याच्या आयुष्यात घुसायला पण कमी नाही करणार. नाही, त्यापूर्वी या मुलीचा बंदोबस्त करायला हवा. काय मग जयंती, हंतरून मी तुला आणून देऊ की स्वतः हंतरून घेऊन बाहेर झोपायला जाणार आहेस? नाईट आउट आहे माझं. पिक्चर बघणार आहे रात्रभर. झोपणार बिपणार काय नाही मी. नाईट आउट आज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.